नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मागणी आमची अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे त्यांच्या सीबीआयवर चौकशी करा, त्यांना डिस्चार्ज करा, म्हणजे सस्पेंड आहे, डिस्चार्ज म्हणजे त्यांना खातं काढून टाका। आरपीआई ए भिवंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र दादा गायकवाड़ के नेतृत्व में परभणी में हुई घटना को लेकर निकाला गया निषेध मोर्चा और प्रांत कार्यालय में जाकर प्रांत अधिकारी को दिए निवेदन। इस निषेध मोर्चे में आरपीआई ए के सैकड़ों पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला, पुरुष शामिल थे। अधिक जानकारी देते हुए महेंद्र दादा गायकवाड़ ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। अमित शाह ससेबीजी बोलले, जय भीम जय भीम जय भीम बोलले, तात्पुरतं बरं होतं। ते तर आंबेडकर बोलले ना, तात्पुरतं चांगलं होतं, कारण का ते किती बोलले आजपर्यंत कुठल्या स्टेजवर ते नाव घेतलेलं नाहीये। तिने संसदमध्ये एवढं चांगलं नाव घेतलं, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, ते पूर्ण गाजलं आणि ते बोलले की स्वराज्याची भाषा खाली तो त्याच्या पद्धतीने बोललेला आहे। पण आम्ही म्हणतो की त्याने जे केलं ते कृत्य तसं आम्ही करणार नाहीये, कारण का की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हे पूर्ण ऑल इंडियाच्या लोकांसाठी लिहिलंय, एक महान सांबार म्हणून लिहिलेलं नाही त्यांनी, त्यांच्याकडे लिहिलं ते सगळं। ज्यावेळेला अमित शाह आणि ज्यावेळेला मोदी साहेब ज्यावेळेला 14ला त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला मोदींनी जाऊन तिथं नतमस्तक झालं की या संविधानामुळेच मी आज प्रधानमंत्री झालोय। एक चायवाला, एक तेली मनुष्य ते वक्तव्य केलं, पण जे आता अमित शहाने बोललेत ना त्याचा पूर्ण जगभरच नव्हे तर सगळे जेवढे लोक आहेत ते निषेध करत आहेत। आणि कर्नाटक सरकारने दाखवून दिले त्यांना, बाकी लोकांनी दाखवून दिले त्यांना आम्ही सत्तेमध्ये आहोतच, सत्तेमध्ये आहे म्हणून मोर्चा काढणार नाही असं नाही, आम्ही मोर्चा काढतो, त्यांचा निषेधही केला आम्ही। आणि याच्या पुढे जे आमचे रामदास आठवले साहेब आहेत, 105 जे संसद आहेत आमचे एससीचे, त्या ठिकाणी दखल घेतील असं मला वाटतं। परभणीचा मुद्दा असा आहे की संविधान ज्या ठिकाणी तोडल्यानंतर काय लोकांना उद्रेक केला ते आम्हाला कबूल आहे। उद्रेक केला तुम्ही आमच्यावरती कायदेशीर कारवाई करा आणि आम्हाला कोर्टात हजर करा, आम्ही जामीन घेऊया, का गुन्हा केला आम्ही। मग संविधान ज्याने तोडलं फक्त त्या ठिकाणी आम्ही लोक उतरायचं का? म्हणजे बाबासाहेब आमचे, संविधानही आमचा, मग तोडलं म्हणून किती लोक सामील झाले? ना बीजेपी सामील झाले, ना काँग्रेस नाही, ना जनता पार्टी नाही, कुठलीच पार्टी नाही, समाजवादी पार्टीला कोण नाही, फक्त आमचे आरपीआयचे लोक आणि आमचे दलित कार्यकर्ते हे उतरले की संविधान का तोडलं म्हणून। संविधान सगळ्या भारताचं आहे, प्रत्येक लोकांनी निषेध करायला पाहिजे होता, असं का केलेलं नाहीये। तसंच ज्या ठिकाणी पोलिसांनी मारहाण केली, सिस्टम काय असते, मोरण दंगल केली तर आपण सीसीटीव्ही कॅमेरे घेतो, चौकशी करतो, त्याला अटक करतो, कोम्बिंग ऑपरेशन करा गरज काय? या ठिकाणी छत्तीसगडला का नक्षलवादी नाही, त्या कोम्बिंग ऑपरेशन करणं, घरात घुसून बायांना मारणं, पोरांना मारणं, इतकं मारलंय की तो मेलाच पाहिजे। किती खतरनाक आहे हे, बरोबर नाही सगळं हे। पहिले युपी बिहारला व्हायचं ते आता आपल्या योगी आल्याबद्दल सगळे सुधारले, आता खूप छान झालं। मी तर म्हणतो महाराष्ट्रापैकी चांगला कायदा आता युपी मध्ये आहे, इथं बिघडत चाललेला आहे, मी त्यांचा निषेध करतोय। तेच म्हटलं, आम्ही सत्तेमध्ये असलो, आम्ही गांडू नाही म्हणलो, आम्ही त्याला दाखवून देऊ सत्तेमध्ये काय ते, आम्ही सत्तेमध्ये आहोत मोर्चा काढत असं नाही। मोर्चा काय काढला आम्ही सत्य असून मध्ये? आम्ही आम्हाला वाटलं सत्तेमध्ये आहे मोर्चा काढू नाही, काढलाच आम्ही, पण आम्हाला माहित आहे की आम्ही मोर्चा काढू शकतो कुठलाही। आणि ज्या ठिकाणी आठवले साहेब जे मंत्रीच आहेत, आठवले साहेब सुद्धा बोलले आम्हाला की आमच्या जे अन्याय होईल आम्ही बसणार नाही, सत्तेत असलो तरी सुद्धा नाही। मी एक भिवंडी छोटा कार्यकर्ता आहे, निर्णय घेतील आमचे वरचे लोक, मी साधा भिवंडीचे अध्यक्ष आहे। मागणी आमची अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे त्यांच्या सीबीआयवर चौकशी करा, त्यांना डिस्चार्ज करा, म्हणजे सस्पेंड आहे, डिस्चार्ज म्हणजे त्यांना खातं काढून टाका आणि काढून त्यांना त्यांच्या कारवाई करा। 302 आणि दंगल घडवलं का की त्या ठिकाणी आमच्या लोकांनी कम तोडफोड केली, पण पोलिसांनी जास्त तोडफोड केली आहे। पण चौकशी करून त्या पोलिसावर, त्या पोलीस लोकांवर सुद्धा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जबाबबंदी करण्यात यावा, अशी माझी मागणी आहे। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।